सातारा जावळी विधानसभेचे महायुतीचे व भारतीय जनता पार्टीचे उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारार्थ कुडाळ नगरीमध्ये भव्य सभा संपन्न. शिवेंद्रराजे भोसले यांना भरघोस मतांनी निवडून आणणार, सौरभ बाबा शिंदे यांचा निर्धार. मोठ्या संख्येने नागरिकांचा उदंड प्रतिसाद. पहा सविस्तर बातमी. आज या ठिकाणी देण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिलात. सर्वांचं सहर्ष स्वागत. मंचावर या ठिकाणी प्रतापगड सहकारी सांगणार आहेत सन्माननीय माहेचे वार्डके यांना माझी विनंती आहे. या सभेचं प्रास्ताविक शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो आणि मी एक 2च मिनिटं इथं ही जे समोर उभे आहेत प्लीज थोडं पाठीमागे सरा. ही लाईव्ह चालू आहे, लाईव्ह कार्यक्रम. एकदा हात उंचावून टाळी महाराज साहेबांसाठी, हात उंचावून टाळी महाराज साहेबांसाठी. जावळी सातारा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचार सन्मान पार पडतोय. एकदा हात उंचावून टाळी महाराज साहेबांसाठी. छत्रपती शिवाजी महाराज के जय. भवानी हर हर. तथा तुम्हा सर्वांचे लाडके राजे आदरणीय बाबा राजे यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय. प्रवीणजी देशपांडे, दादा पाटील, आदरणीय बाबा राजेंसाठी एकदाच जोरदार टाळी वाजवून स्वागत करूया. खऱ्या अर्थानं त्रिकोण शिकलो, चौकोन शिकलो, काटकोन शिकलो, पण विकासाचा दृष्टिकोन. निवडणुकीच्या अनुषंगाने उपस्थित असलेले आपले महायुतीचे व भारतीय जनता पार्टीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आणि त्यांच्या प्रचारासाठी कुडाळ नगरीमध्ये खास उपस्थित असलेले आपले सगळ्यांचे लाडके श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि आमचे सर्वांचे नेते मानकुमरे भाऊ, संघामध्ये आमचा जावळी तालुका आणि या जावळी तालुक्यामध्ये गेली 15 वर्ष महाराज साहेब आमचं नेतृत्व करतायत. अशी एकही वाडी नाही राहिली, एकही वस्ती नाही राहिली, एकही गाव नाही राहिलं जिथं विकासाचा डोंगर बाबाराजेंच्या माध्यमातून उभा राहिलेला नाहीये. अगदी बोलायचं झालं तर प्रथम माझ्या गावापासून सुरुवात केली तर कुडाळमध्ये आपली सभा जिथं होतीये तो 6.5 कोटीचा रस्ता, याचे काम लवकरच सुरू होणार आहे. त्याच पद्धतीने आपली मराठी शाळेची 1.5 कोटीची इमारतीचं काम हे सुरू आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त 25 लाखाची, 30 लाखाची, 20 लाखाची असे अनेक मोठ्या नागरी सुविधेची कामं असतील. स्मशानभूमीचं काम 25 लाखाचं असेल. माझ्या लोकसभेच्या वेळेस महाराज साहेब आपण त्यांच्यावर बोललो तर पार लेखविला 15-20 जण पत्रकार बोलवून त्यांनी बरंच काय बडबड केली. पण माझा त्यावेळेस सुद्धा एक साधा मुद्दा होता की ग्लुकोज कारखान्याचे जे तुम्ही शेअर्स घेतलेले आहेत त्याचे पैसे माघारी द्या. आज 4 महिन्यानंतर सुद्धा तो विषय तसाच प्रलंबित आहे. मी पुन्हा आजच्या या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांना विनंती करतो की मला काय चॉकलेट बॉय म्हणा, काय म्हणायचंय म्हणा, पण सभासदांचे जे पैसे घेतलेले आहेत ते कृपया करून माघारी द्या. कारण ग्लुकोज कारखाना तर काय आता इथं उभा होणार नाहीये. आणि अशा अनुषंगाने आपल्या विभागामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये आणि आपल्या कुडाळ जिल्हा परिषद गटामध्ये एक चांगल्या पद्धतीचं काम करणारी बाबाराजेंची टीम उभी राहिलेली आहे. आम्ही सर्वजण महाराज साहेब तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहोत. आणि भाऊ म्हणलं तसं आजची ही कुडाळची सभा बघून भाऊ म्हसवे गटापेक्षा निश्चितपणे गिरीदादा आपण 500,000 का मतं होईना भाऊंना आपण क्रॉस करू अशी आशा या निमित्ताने व्यक्त करतो. आणि येणाऱ्या 20 तारखेला आपल्या महाराज साहेबांचं चिन्ह कमळ आहे. या कमळासमोरील बटन दाबून आपल्या महाराजांना बहुसंख्य मतांनी विजय करायचं आपल्या सगळ्यांच्या हातात आहे. ते आपण निश्चितपणे कराल ही आशा या निमित्ताने व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. 20 तारखेला मताच्या माध्यमातून मला राहावी ही विनंती या निमित्तानं आपल्या सर्वांना करू इच्छितो. आज मऊ हातगेकर धरणाबद्दल भाऊंनी सांगितलं की मऊ हातगेकरचं पाणी आपल्या तालुक्याला आलं पाहिजे. हे पाणी आलं तर ऊसाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे, शेतकरी सक्षम होणार आहे, शेतकरी ताकदवान होणार आहे
आणि 100% तुम्हाला माझा शब्द आहे की निवडणुका झाल्यानंतर जे काही वाघावचे प्रश्न आहेत पुनर्वसनाचे ते सुटतील आणि मऊ हातगेकरचं पाणी आपल्या शिवारामध्ये हे यायला लागल किंवा खेळायला लागल हा शब्द या सभेच्या निमित्तानं आपल्याला देतो। आज विरोधक म्हणतात की मऊ हातगेकर धरण पाणी अजून कॅनॉल अजून झाले नाहीत, पण माझा जरा विरोधकांना एक दुसरा प्रश्न आहे की तुम्ही जर एवढं नियोजन त्यावेळेला असं सांगतात की त्यावेळेला शिवसेनेच्या काळात हे धरण झालं होतं, मग एवढं जर तुमचं नियोजन परफेक्ट होतं तर मग हे धरण आणि पुनर्वसन सगळे विषय एकत्र का संपले नाहीत याचं उत्तर या विरोधकांनी दिलं पाहिजे। आज एक लक्षात ठेवा, मऊ हातगेकरचा 100% पाणी साठा गेले 2-3 वर्ष होतोय। हा पाणी साठा जो होतोय हा युतीच्या काळामध्ये झालेला हे लक्षात घेतलं पाहिजे। आज नदीला पाणी जे आपलं सुटतं, आज नदीला पाणी असतं त्यामुळे आज पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे, शेतीच्या पाण्याची सोय झाली आहे। आज कुठेही आपल्याला मध्ये दुष्काळाची परिस्थिती उन्हाळा एवढा वाईट होता पण कुडाळीला कुठेही आपल्याला पाणी टंचाई भासली नाही ही वस्तुस्थिती आहे। आपल्याला सगळ्या गावांना पिण्याला पाणी या मऊ हातगेकर धरणामुळे पाऊस सुरू असतोपर्यंत आपल्याकडे होतं, ही वस्तुस्थिती आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे। आणि हे काम जे आहे हे आता महायुतीच्या काळामध्ये हे सगळं काम जे ते पूर्ण झालं, ही वस्तुस्थिती मऊ हातगेकरची आहे। आणि म्हणून लवकरच कॅनॉल पण होतील, कॅनॉलची कामं तर सुरू आहेत, पण काही प्रमाणामध्ये वाघाव ग्रामस्थांचा जो विरोध आहे तो त्यांचं योग्य पुनर्वसन करून आम्ही तो विरोध संपू हा शब्द आपल्याला मी देऊ इच्छितो। बाकी भाऊंनी तालुक्यातले काही अजून विषय मांडले, बोंडारवाडीचा प्रकल्प तर होणार। भाऊ आत्ताच आपण केळगरवरनं आलो, अतिशय मोठी सभा राजने साहेबांनी घेतली, अतिशय मोठ्या प्रमाणावर तिथं सगळ्या भगिनी सभेला उपस्थित होत्या। म्हणजे मांडव, मी खोटं सांगत नाही, तुम्ही पाहिजे फोटो कोणाकडनं, मांडव जो टाकला होता त्या मांडवामध्ये पुरुषांना जागाच बसायला नव्हती, सगळ्या बहिणी तिथं होत्या। त्यामुळे मी तिथं सांगितलं की आता लाडक्या बहिणींनी सगळा ताबा राजकारणाचा पण घ्यायला त्यांनी सुरुवात केली आहे। त्यामुळे सगळ्या बाकी पुरुषांनी कसं वागायचं सगळ्यांनी नीट ठरवा। उद्या 20 तारखेला मतदान आहे, नाही तर उद्या तुम्हाला सकाळी 6:30-7लाच निरोप येईल की आम्ही सगळ्या बूथवर चाललोय, तुम्ही घरामध्ये चहाची नाश्त्याची सोय करा आणि तिकडे पाठवून द्या। म्हणजे अशी परिस्थिती आपल्यावर येऊ नये, तर आपण सगळ्यांनी सरळ काम केलं पाहिजे आणि शेवटी ज्यांनी दिलंय त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे। आज जरा जशा माझ्या बहिणी महायुतीच्या मागे उभा राहायला लागल्यात, जो निर्णय त्यांनी घेतलाय की आम्हाला सरकारनं दिलंय, त्याचबरोबर सौरभ बाबा, सुहास दादागिरी, जयदीपजी शिंदे, वीरेंद्र मालोजी अण्णा, राजेंद्र शिंदे, आपले सर्व स्टेज, एकनाथजी ओंबळे, जितेंद्र दादा, त्याचबरोबर एकनाथजी रोकडे, वकील साहेब आपले, उपाध्यक्ष मर्डेकर सर आणि सर्व पांडुरंग बापू, भारतीय जनता पार्टी महायुतीचा उमेदवार म्हणून या निवडणुकीत उभा आहे। माझं चिन्ह कमळ आहे आणि आपलं सर्वांचं बहुमोल मतदान हे कमळाच्या समोरचं बटन दाबून आपण मला द्यावं ही विनंती या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम मी करू इच्छितो। आज विकासाच्या मुद्द्यावर बरेचसे लोक बोलले, सौरभ बाबांनी पण बरीचशी कामं अगदी कुडाळमध्ये जी झाली, जी चालू आहे ती सांगितली, जी काय होणार आहे त्याच्याबद्दल आपल्याला माहिती दिली। पण उभं राहिल्यानंतर बोलताना एक मनामध्ये जे समाधान आहे की कैलासवासी लालसिंग काकांचं स्वप्न आपण पूर्णत्वाकडे घेऊन चाललेलो आहे। या प्रतापगड कारखान्याची उभारणी कैलासवासी लालसिंग काकांनी केली, कारखाना बंद राहिला ही वस्तुस्थिती आहे। पण आज पहिलं तर आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की सुनेत्राताईंनी हा कारखाना सभासदांच्या मालकीचा ठेवला हे लक्षात घ्या। आज जरी सौरभ बाबा कारखान्याचं कामकाज बघत असले तरी ताईंचं योगदान हे तुम्ही आम्ही विसरून चालणार नाही। ज्यावेळेला कुणी त्यांच्या मागे नव्हतं, या तालुक्यातले प्रमुख लोक पण त्यांच्या विरोधामध्ये असताना सुद्धा ताईंनी हा कारखाना हा सभासदांच्या मालकीचा ठेवला, कुठं लिलावात जाऊन दिला नाही, कुठं खाजगी कुणाच्या घशात घालून दिला नाही। कसं का होईना इकडून तिकडून प्रयत्न करून
त्यांनी या कारखान्याचं अनेक वेळेला इतर लोकांना घेऊन सुरू करण्याचा प्रयत्न केला. हे बंधू भगिनींनो आपण विसरून चालणार नाही, लक्षात ठेवा. आणि ताईंचं योगदान या कारखान्याच्या टिकण्यामागं अतिशय म्हणजे सिंहाचा वाटा जो आपण म्हणतो तो ताईंचा आहे. आज जरी मी आणि सौरभ बाबा कारखाना चालवत असलो तरी समजा ताईंनी लक्ष दिलं नसतं आणि कोणतर लिलावात येऊन घेऊन जाते आपलं न्यू दे मला काय करायचं म्हणून त्यांनी जर विचार केला असता तर हा आपल्या मालकीचा कारखाना हा खाजगी मालकाच्या घशात गेला असता, त्याची प्रॉपर्टी झाली असती. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून हे योगदान या कुटुंबाचं जे आहे आपण विसरून चालणार नाही. अगदी कैलासवासी संग्राम शिंदे पण यांचा पण उल्लेख केला पाहिजे, कारण ते पण एक युवा नेतृत्व आपल्या कुडाळमधलं होतं जे संपूर्ण तालुक्यामध्ये प्रिय होतं. दुर्दैवानं अतिशय लवकर ते आपल्यातनं गेले, पण त्याचा पण उल्लेख या ठिकाणी होणं गरजेचं आहे असं मला पण वाटतं. आणि म्हणून आज या सर्व आपल्या कुडाळमधील जी आपली परंपरा आहे, ज्यांचा वारसा आपल्याला लाभला, त्यांच्या विचारानं आपण काम करतोय. आज एखादा रस्ता किंवा आज जे काही विकास कामं केली त्याच्यापेक्षा मी प्रतापगड कारखाना सुरू करू शकलो ह्याच्यामध्ये मला मनापासून अभिमान आहे, आनंद आहे. हे या निमित्तानं मला सांगायचंय. आज मी एक अजिंक्यतारा कारखाना चालवतो. मी बघितलंय की एक कारखाना शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये काय बदल घडवू शकतो हे माझ्या अजिंक्यतारा कारखान्यावरनं मला दिसतंय. आज एक प्रतापगड कारखाना आपल्या तालुक्यात उभा राहिला. महेश बारटक्केंनी सांगितलं कुडाळच्या बाजारपेठेवर त्याचा परिणाम झाला. ही तर सुरुवात आहे महेश, ही सुरुवात आहे. अजून आपल्याला बरंच पुढे जायचंय. आज मी अनेक वेळा सांगितले की आज अजिंक्यतारा तुमच्यावर आहे, पण कायम अजिंक्यतारा तुमच्यावर नसणार. उद्याच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या ताकदीवर आपला कारखाना सक्षम करून स्वतः तुम्हाला सभासदांना कामगारांना घेऊन हा कारखाना चालवायला लागणार आहे. ही भूमिका घेऊन आपण हा कारखाना सुरू केलाय. गेल्या वर्षी आपण गाळप केलं, या वर्षीचं आपण गाळप सुरू केलंय. तुम्ही बघू शकता की आज कारखान्यावर ऊसाच्या वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. हे बंधू भगिनींनो आपल्या सर्वांच्या प्रगतीचं लक्षण आहे, हे लक्षात ठेवा. आज ना उद्या या कारखान्याची परिस्थिती बदलणार आहे. या कारखान्याला जे आहे ते ऊस उत्पादक तुमच्या सहकार्यामुळे हा कारखाना 100% आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहे. आणि जिल्ह्यातील मोठ्या कारखान्यांबरोबर प्रतापगड कारखाना पण स्पर्धा करणार हे या ठिकाणी मला ठामपणे तुम्हाला सांगायचे. काळजी करू नका, थोडा वेळ लागेल. ताबडतोब आज उद्या लगेच हे होणार नाही. एक 2-3 हंगाम आपल्याला करायला लागणार, चांगले हंगाम आपल्याला पार पाडायला लागणार. थोडं या हंगामामध्ये आपण दराच्या बाबतीत काही प्रमाणामध्ये जिल्ह्यातील मोठ्या कारखान्यांपेक्षा मागे राहू, पण त्याला नाईलाज आहे, कारण शेवटी हा दुसरा गळीत हंगाम आपण सुरू करतोय. यावर्षी तर ऊस कमी आहे, त्यामुळं शेवटी ही संस्था सुरू झाली. या संस्थेवर अवलंबून असणारे 500, 550, 600 कामगारांचे संसार हे सुरू झाले, आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून माझं मनापासून माझं हे की मला हे करता आलं, मला सौरभ बाबांना आणि संचालक मंडळाला साथ देता आली. आमदार म्हणून हे माझं कर्तव्य होतं. माझ्या तालुक्यातली संस्था होती. सहकाराचं जर परंपरा जावळी तालुक्याला म्हटलं तर 2च आहेत, एक प्रतापगड आणि एक हरिभक्त पारायण दत्तात्रय महाराज कळंबे जावळी सहकारी बँक. या 2च संस्था आपल्या तालुक्यामध्ये आहेत, ज्यांचं नाव राज्य पातळीवर आपण घेऊ शकतो. नाहीतर आपली दुर्दैवानं परंपरा फार काही आपल्या जावळी तालुक्यामध्ये सहकाराची वाढली नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून जे आपल्या वडीलधारी लोकांनी करून ठेवले ते नीटनेटकं चालवण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. तुमचं साथ आहे, या निवडणुकीत पण राहणार, कारखान्याला पण राहणार, याची मला चांगली कल्पना आहे. पण माझी विनंती हेच आहे की आपण सर्वांनी येत्या 20 तारखेला पूर्ण ताकद आपल्या गावातली ही भारतीय जनता पार्टीच्या मागे लावावी, ही विनंती या निमित्तानं करतो. विकासावर किती बोलू आणि काय सांगू असा विषय आहे, कारण आपण अविरत विकास आपल्या तालुक्याचा आणि आपल्या गावाचा केलाय. कुठलंही ज्याचा उल्लेख बाबांनी केला की आज कुठलंही गाव या परिसरामध्ये नाही जिथं विकास कामाच्या माध्यमातून निधी पोचला नाही. तुम्ही सर्जापूर पासून सुरू करा, सरताळ्यापासून सुरू करा किंवा आनेवाडीपासून सुरू करा,
कुठनं पण तुम्ही सुरू करा किंवा रायगावपासून सुरू करा, कुठनंही तुम्ही सुरू करा. प्रत्येक गावात लाखो आणि कोट्यावधी रुपये रस्त्याच्या माध्यमातून, पाण्याच्या योजनांच्या माध्यमातून, ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाड्या, समाज मंदिरं, मागासवर्गीय वस्तीतली कामं असतील, अशा अनेक याच्या माध्यमातून आज विकास कामं या तालुक्यामध्ये पोचलीत. आमदार म्हणून मी ते करून दाखवलं, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे की पुढचे 5 वर्ष पण याच पद्धतीनं किंवा याच्यापेक्षा अधिक गतीनं काम करून दाखवीन. फक्त तुमची साथ 20 तारखेला मताच्या माध्यमातून मला राहावी, ही विनंती या निमित्तानं आपल्या सर्वांना करू इच्छितो. आज मऊ हातगेकर धरणाबद्दल भाऊंनी सांगितलं की मऊ हातगेकरचं पाणी आपल्या तालुक्याला आलं पाहिजे. हे पाणी आलं तर ऊसाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे, शेतकरी सक्षम होणार आहे, शेतकरी ताकदवान होणार आहे. आणि 100% तुम्हाला माझा शब्द आहे की निवडणुका झाल्यानंतर जे काही वाघावचे प्रश्न आहेत पुनर्वसनाचे ते सुटतील. आणि अनेक भाग आहे, अनेक संपूर्ण साताराचा परिसर आहे, या जिल्ह्याचा परिसर आहे. आणि ह्या संपूर्ण सातारा असेल, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, ह्या सगळ्या परिसरात या ठिकाणी अनेक लोक पाण्यापासून वंचित आहे, पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत, त्याचबरोबर शेतीच्या पाण्यापासून वंचित आहेत. आणि जोपर्यंत आपण हा प्रकल्प राबवत नाही तोपर्यंत हे कुटुंबाची, या शेतकरी वर्गातल्या लोकांची कधी प्रगती होणार नाही. त्यांच्या कुटुंबात असलेले जे तरुण आहेत त्यांनी सुद्धा कुठेतरी मोठ्या हुद्द्यावर जावं, ही माफक अपेक्षा मी केली त्यावेळेस त्यांच्यासमोर मांडली. कुठल्याही प्रकारचं त्यांनी असा एकही भारतीय जनता पक्षाचा आमदार किंवा खासदार नव्हतं. पण त्यावेळेस ते म्हणू शकले असते की तिथं कोण नसल्यामुळं आम्ही एवढा फंड कसा देऊ, असं न विचार करता त्यांनी त्या काळात 12,500 कोटीचं संपूर्ण हा प्रकल्पाला मान्यता दिली. आणि आज मऊ हातेकर असेल, कुडाळी असेल किंवा वेगवेगळे जे काही प्रकल्प आहेत, तारळी असेल, उरमुडी असेल, या संपूर्ण ज्याच्यामुळं केवळ आपल्या जिल्ह्यात जे मोठे मोठे प्रकल्प झाले त्याच्या माध्यमातून, कॅनलच्या माध्यमातून, पाईपलाईनच्या माध्यमातून, वेगवेगळ्या सोलापूरपर्यंत, इकडं सांगली, वेगवेगळ्या MI टँक्स असतील, याच्या माध्यमातून लोकांचं कोट कल्याण झालं. आणि मला खात्री आहे की हे करत असताना त्यावेळेस बोंडारवाडी धरणाचं त्यावेळेस मी त्याचा पाठपुरावा केला. पाण्याचा लवाद असल्यामुळं त्यांनी सांगितलं आम्हाला काय आपल्याला देता येणार नाही, करता येणार नाही. व पिण्याच्या पाण्यासाठी आम्ही त्या प्रकल्पाची हे घेतली. पण मला सांगताना आवर्जून सांगताना कौतुक वाटतं की त्यावेळेस कायदे कडक होते, पण शिवेंद्रराजेंच्या माध्यमातून केवळ पिण्याच्या पाण्याला नाही तर शेतीच्या पाण्याला सुद्धा त्यांनी मान्यता मिळवली. हे आवर्जून या ठिकाणी सांगायचं. आणि मग एखादा व्यक्ती जो अहोरात्र तुमच्यासाठी झटतो आणि लढतो, उमेदवार असतील, वास्तविक मला कधी कधी मी विचार करतो की नेमकं आपण जेव्हा निवडणुकीला सामोरं जात असताना कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारे लोकांचा संपर्क तरी असायला पाहिजे. काम नाही झालं आम्ही समजू शकतो, लोकांचा संपर्क नाही, काम तर अजिबात नाही. ह्या अगोदरसुद्धा वसंतराव भाऊ या ठिकाणी आहेत. तो काळ असा होता की जे आता त्यांच्याबरोबर जे फिरतात आहे माजी आमदार, त्यांना निवडून देण्याचं सुद्धा त्यावेळेस काम हे आम्हीच सगळ्यांनी केलं. पण कुठल्याही प्रकारे त्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये कुठलंही काम झालं नाही. सौरभ दादांनी जे सांगितलं की ते ग्लुकोजचं हे ते, मला वाटतंय 20 तारखेनंतर शिवेंद्रराजेंना जे मतदान मिळणार आहे, डिपॉझिट जप्त आणि निकाल जो 23 तारखेला लागणार आहे, डिपॉझिट जप्त झाल्यानंतर खऱ्या अर्थाने ह्या सर्वांना आवश्यकता कारण की कसं आहे, अशक्तपणा एवढा येणार, ग्लानी येणार आणि त्यामुळे त्यांना ग्लुकोज आपण म्हणतोय ते त्यांच्याकडे नसणार आहे.
तरी देखील उदात मनाने शिवेंद्रराजे आपण त्यांना ग्लुकोजचं सलाईन पुरवण्याची थोडी हे करा. शेवटी ते पण एक त्याला जगवण्याचं आपलं कर्तव्य आहे. पण हा झाला विनोदाचा भाग. पण मात्र आज मला सांगा 4 टर्म झाले. किती? 4 झाले. किती वर्ष? 20. आज 20 वर्ष झाले. आणि कुठंतरी आज मला सांगा की आज 20 वर्षानंतर माझे बंधू आहेत म्हणून मी सांगत नाही, पण खऱ्या अर्थाने 20 वर्ष हा मोठा कालावधी हो. ह्या अगोदरच शिवेंद्रराजेंच्याबद्दल चांगला निर्णय घ्यायला हवा होता. पण मात्र